तर सगळ्याला नमस्कार माझा, बर का. कारण का मी आज आहे टेन्शन मध्ये, त्यामुळे मला काय सुधर नाही, काहीच नाही की बाबा. आता सणासुदीचं तुम्ही म्हणता की काय टेन्शन आहे काय नाही, तर तर मग आज नवरा असं म्हणजे नीटच होण्यात काय करावं. पोराचं झालं का नवऱ्याला, नवऱ्याचं झालं का मी नाही टेन्शन घेत. मला मी घालते अंगावरती, नाहीतर मला नाही सहन झालं तर मी दवाखान्यात जाते. आणि ह्यांना पण दवाखान्यात नेलं तर त्याचा पण फरक नाही, काय नाही जेवण करण्यात. आणि त्यांच्यामुळं मी पण जेवण करणार. तर मला आता तुम्ही चांगली झाली म्हणा नाही तर वाईट झाली, पण मला तर कळतंय की हे असं नाक निघले आणि हे गाल गेले ते आतमध्ये, डोळा आतमध्ये गेले ते. 8 दिवस झालं हे असं आमचं चाललंय. पण कसं की आज सांगावंच म्हणलं तुम्हाला, तुमच्या संगत फक्त खुशीचं चाललंय तुमच्या. काय करावं, जेवण करायला उठत नाही तर झोपल्या त्या. आणि आता आपल्याला नवऱ्यांना नाही जेवल्यावर आपल्याला तर खावं वाटतंय का. इतकं तर डोकं दुखतंय आणि इतकं तर मी तर मनाला झुरायला लागली नाही. टाकली आता जिरी. मी अर्धी तुम्हाला रेसिपी दाखवते. कारण का ह्यात लसूण करपायला लागला होता म्हणून लसूण टाकला, यात थोडीशी जिरी टाकली. पहिल्यापासून दाखवायचं होतं मला, पण काय करता. आणि लई दिवसातून चाललंय आपलं बटाट असं पिवळा बटाटा. आज खावावंच म्हणलं. तर अशी कमेंट आली मला की पावभाजी कर, तसं मला आज उलस नाही, भाजी करायचाच उलस नाही. पण आता मला करावं, तर त्याचं पण कारण सांगते का नाही, कशा काय नाही उलस. आता बघा 1 वाजले तरी आम्ही अजून जेवण नाही, काय नाही. सकाळी चहा ते पिलेलं. सणासुदीचं माणसाच्या माग थोडंसं टेन्शन असं परतून घेते ना. आणि ह्याच्यात थोडंसं घरकुल टाकते. काय म्हणते, मला सवच लागली ते घरकुल सुहाणा सगळं टाकायचं. त्यांनी आणली तिला एक बटाटे. म्हणून आता काय करावं मग हे आपलं असं चाललं. तर थोडंसं वापरून घेणार. ते केल्या त्या चपाती आहे का, टाकलं पाणी ओतलं थोडंसं ह्याच्यात. आणि लई नाही आपल्याला करायचे. टाकलेला ते जाते निघते. तर एवढीच भाजी बस झाली. अजून थोडंसं मीठ टाकते आता. तर बारीक गॅसवर ठेवते. एक चपाती खाल्ली, जी झोपली त्यांना पण चारलं बळच खावं म्हणलं. आणि डायरेक्ट झोपली ती. आताच उठले भांडे ती घासली, झाडून ती काढलं. आणि म्हणलं आता थोडंसं फ्रेश व्हावं की येणे ती घालून. मग आता आपले साधी सिंपल आपले येणे घातले. रत्ताच्यात आधी ती पाहुणी. आणि बघा इकडं दिव्य आहे का. राखी पौर्णिमा आता उद्या आहे, त्याच्यामुळं रत्ताच्यात पाहुण्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आगमन झालंय त्यांचं. आपलं काय नाही, आपलं निवांत आहे.
करायचं आणि काय नाही. तर त्यांना म्हणलं त्यांच्या तिकडं जरा थोडस माणसात हे झाल्यावर जरा रमत्याला त्यांच्या म्हणजे हे होईल, टेन्शन कमी होईल. कशा टेन्शन येते तर मला पण माहिती नाही काय नाही. मी काय आता काय सांगू आणि काय नाही मला काय नवरा चांगला असला तर आपण पण चांगला असतो नाही का नाही. नवराच नसला चांगला तर आपल्याला काय आपल्या जीवनाचा अर्थ नसतो. तर बघू आपण ते काय म्हणते तर काय नाही. तर झोपीतच आहे तर गोळ्या पण घेते तर गोळ्या घे आणि नुसतं गपचूप बसते तर पहिल्यासारखं बोलत नाही तर काय नाही. आज सकाळ नंतर मला काहीच बोललं नाही तर आणि काहीच नाही. पवा चला की उठा. आ उठून बसा की तरी. तर ताप येतोय सकाळी तर पहाटे तरी वेगळं चालतं त्यांना कसं तरी. उठा मग उठून बसा की. काही असं तोंड तीन झाले जर तोंड ती धुवा म्हणते तुम्हाला. चला येऊ आपण जाऊ म्हणजे थोडस तुमचं मन पण रमन आणि मागचं म्हणजे दुखणं भाणं तरी जाईल. फिरल्याशिवाय घरात बसून पण दिवसभर तसं होते. म्हणजे घडीतच चांगला आहे तर घडीत असं आहे तर सकाळचं चांगलं असतं ते आणि दिवसभरही असं असतं ते. त्यांना खाली त्यांना जाऊन येते खाली म्हणजे सासू सासऱ्याच्या इथं.